आज आपण बघणार आहोत नाथ षष्ठीची कथा. संत एकनाथ महाराजांची जलसमाधी. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रात एक असा संत झाला ज्यांनी आपले आयुष्य पूर्ण झाल्यावर स्वतःहून गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. हजारो लोकांसमोर त्यांनी कीर्तन करत करत देहत्याग केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या चितेच्या राखेतून तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. हा चमत्कार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. ही कथा आहे संत एकनाथ महाराजांची आणि म्हणूनच आजही मोठ्या भक्तिभावाने नाथ षष्ठी साजरी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नाथ षष्ठीची संपूर्ण कथा. नमस्कार भक्तांनो, देवांच्या गोष्टी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण देव, संत आणि पुराणातील कथा सोप्या भाषेत जाणून घेतो. जर तुम्हाला अशा कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1533 मध्ये पैठण येथे झाला. ते संत भानुदास महाराजांचे वंशज होते. लहानपणापासूनच त्यांना भक्ती, साधना आणि अध्यात्माची खूप आवड होती. त्यांचे गुरु होते देवगिरीचे जनार्दन स्वामी. एकनाथ महाराजांनी गुरूंची अत्यंत निष्ठेने सेवा केली. त्यांच्या भक्तीमुळे आणि साधनेमुळे त्यांना भगवंताचे दर्शन झाले असे सांगितले जाते. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना एक विशेष काम दिले, ते म्हणजे चतुश्लोकी भागवत लिहिणे. चतुश्लोकी भागवत म्हणजे भागवत पुराणातील अत्यंत महत्त्वाचे 4 श्लोक. हे ज्ञान आदिनारायणांनी ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवांनी ते नारदांना सांगितले, नारदांनी व्यासांना सांगितले आणि व्यासांनी शुकदेवांना सांगितले. शुकदेवांनी हे ज्ञान राजा परीक्षिताला सांगितले. याच 4 श्लोकांवर संत एकनाथ महाराजांनी 1578 मध्ये ग्रंथ लिहिला. संत एकनाथ महाराजांनी अनेक महान ग्रंथ लिहिले. त्यातील काही प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत, भागार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, स्वात्मसुख, आनंद लहरी, गीतासार. त्यांनी सुमारे 5000पेक्षा जास्त अभंग लिहिले. एकनाथ महाराजांचे मोठे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचा शुद्ध ग्रंथ तयार करणे. संत एकनाथ महाराजांनी आपले जीवनकार्य पूर्ण झाल्यावर जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. 1512 मध्ये फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस त्यांनी निवडला. आज हाच दिवस नाथ षष्ठी म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी त्यांनी आपल्या शिष्यांना आणि कुटुंबियांना सांगितले, आता माझे कार्य पूर्ण झाले आहे, मी जलसमाधी घेणार आहे. एकनाथ महाराजांनी अंतिम कीर्तन करण्याचे ठरवले. त्या दिवशी सकाळी एकनाथ महाराजांनी नेहमीप्रमाणे गोदावरी नदीत स्नान केले. त्यानंतर त्यांनी गुरुजन आणि ब्राह्मणांना भोजन दिले. दुपारी हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी जमले. भव्य दिंडी, भजन आणि कीर्तन सुरू झाले. सगळीकडे एकच आवाज घुमत होता, हरी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय. कीर्तन संपल्यानंतर एकनाथ महाराज शांतपणे गोदावरी नदीत उतरले. ते हळूहळू पाण्यात गेले आणि ध्यानात बसले. क्षणभरातच त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन झाला. एकनाथ महाराजांच्या देहावर त्यांचा पुत्र हरी पंडित यांनी अंतिम संस्कार केले. पण दुसऱ्या दिवशी एक अद्भुत घटना घडली. त्यांच्या चितेच्या राखेतून तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या चरण पादुकांची स्थापना करण्यात आली. आज त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे. नाथ षष्ठीचे महत्त्व. नाथ षष्ठी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत मोठा उत्सव आहे. फाल्गुन वद्य षष्ठीला हा 3 दिवसांचा सोहळा असतो. या काळात हजारो वारकरी पैठण येथे येतात. भजन, कीर्तन, दिंडी आणि महाप्रसादाचे कार्यक्रम होतात. संत एकनाथ महाराजांचे जीवन आपल्याला शिकवते भक्ती, सहनशीलता, समता आणि परमेश्वरावर विश्वास.
आजही लाखो वारकरी त्यांच्या मार्गावर चालत आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि देवांच्या गोष्टी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन देवकथेसोबत. हरी विठ्ठल.